नमस्कार मित्रांनो, नर्सिंग चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण JNM फर्स्ट इयरचा क्वेश्चन पेपर बघूया। 2015चा फंडामेंटल ऑफ नर्सिंग। याच्या आधी आपण 2017, 2018, 19, 24, 16 बघितलेला आहे क्वेश्चन पेपर। आज आपण 2015चा क्वेश्चन बघूया। चला तर त्याआधी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओला। चला तर सुरुवात करूया आजच्या क्वेश्चन पेपरला। प्रश्न पहिला, योग्य शब्द निवडून वाक्य पूर्ण करायचं आहे तुम्हाला। हा क्वेश्चन पेपर 15चा आहे। दिनांक 4 जून 2015। 75 मार्काला पेपर असतो। इन्क्लुडेड फंडामेंटल ऑफ नर्सिंग, फर्स्ट इयर आणि पर्सनल हायजीन। ठीक आहे, तर त्यात पहिला क्वेश्चन आहे, एनिमा देताना रुग्णाला डॅश स्थिती ठेवावी। तर इथे क आहे ना, डाव्या कुशीवर। ठीक आहे, एनिमा देताना रुग्णाला हमेशा डाव्या कुशीवर ठेवतात। तसं दुसरं बघा, नाडीचा वेग दर मिनिटाला 60 पेक्षा कमी असणे त्याला ब्रॅडीकार्डिया असे म्हणतात। ठीक आहे, तसंच तिसरं बघा, फ्लोरेन्स नायटिंगेल यांचा जन्मदिवस हा डॅश दिवस म्हणून पाळतात। तर नर्सेस डे हा फ्लोरेन्स नायटिंगेल यांचा जन्मदिवस हा नर्सेस डे म्हणून साजरा केला जातो। ठीक आहे, तसंच चौथं बघा, जलसंजीवनी हे मुख्यत्वे करून डॅश रुग्णांना देतात। तर डायरिया असलेला पेशंटला त्याला रुग्णांना देतात, त्याला अतिसार पण म्हणतात। ठीक आहे, तसंच पाच बघा, डोक्यामध्ये उभा असण्याच्या स्थितीला पेडिक्युलस कॅपिटिस म्हणतात। ठीक आहे, तर यात ब येणार। तसंच नेक्स्ट बघूया आपण, खालील योग्य जोड्या लावा, अ गट आणि ब गट। तर पहिल्या अ गटमध्ये आहे क्वेश्चन ऑस्क्युलेशन, तर याला येणार ड। ठीक आहे, शरीराच्या आतील भागातील ध्वनी ऐकणे। ठीक आहे, तसं दुसरं बघा, फूड ड्रॉप, तर याला फूड रेस्ट येणार। ठीक आहे, तसंच बघा, गुड बॉडी मॅकिझम, तर याला येणार शरीराचं मध्य केंद्र बिंदू ओ। तसंच चौथा आहे रायगर मोर्टिस, तर याला मृत्ता अवस्था बोलतात। ठीक आहे, ब येणार याला। तसंच ग्लिसरीन, त्याला एमोलिएट म्हणाल, त्यात क येणार। चला एकदा परत लिहून घ्या, ड आहे पहिल्या याच्यात, दुसऱ्या याच्यात ई आहे, तिसऱ्या याच्यात अ आहे, चौथ्या याच्यात बु आहे आणि पाचव्या याच्यात क आहे। याच नंतर आपण रिकामी जागा बघूया, चुटकी बरोबर बघूया। पहिला आहे रबर तापमापक वाहक आहे, तर चूक आहे हा। दुसरं बघा, रायगरमध्ये गरम पेय द्यावे, चूक आहे हे पण। खाली याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे, तुम्ही वाचून घ्याल हा नंतर, मराठीतच आहे, तर तुम्ही का चूक आहे का बरोबर आहे किंवा रिकामे जोडायचं किंवा जोड्या लावायचं याचं खालीप्रमाणे स्पष्टीकरण दिलेलं आहे, तुम्ही नंतर ते वाचून घ्याल। ठीक आहे, स्क्रीनशॉट करून। तसंच तिसरं बघा, शॉकमध्ये असणाऱ्या रुग्णाला हेडलोस स्थिती देतात, तर बरोबर आहे। तसंच लघवी तुंबली असेल तर गरम शेक द्यावा, तर बरोबर आहे। तसंच पाण्याचा उकलन बिंदू हा 100 फॅरनहाइट असतो, चूक आहे। ठीक आहे, तसंच क्वेश्चन काय आले ते बघूया। टिपालियामध्ये कोणतेही 3 लिहायचे तुम्हाला, टिपालिया 5 पैकी। ठीक आहे, 15 मार्कासाठी विचारलं जाणार। तसंच तुम्हाला त्यात लिहायचं आहे टिपालियामध्ये, तापाच्या रुग्णाची परिचर्या, नर्सिंगमधील स्कोप, नळीवाटे अन्न पुरवण्याचे उद्देश आणि त्याचे फायदे लिहायचे, असेसमेंट ऑफ द नर्सिंग प्रोसेस, तसंच हॉस्पिटलचे कार्य लिहायचे।
कारणे त्या बघा 5 लिहायचे, तुम्हाला 2-2 मार्काला आहे, 10 मार्काचं टोटल आहे. तसंच तुम्हाला ऑटोक्लेविंग ही निर्जंतुकीकरण करण्याची चांगली पद्धत आहे, त्याचं कारण लिहायचं आहे. दुसरं शल्यचिकित्सा करण्यापूर्वी रुग्णाला उपाशी ठेवावे, त्याचं कारण लिहायचे. तिसरं तोंडाची काळजी घेण्यासाठी ग्लिसरीन बोरॅक्स वापर करावा, त्याचं कारण लिहायचं. तसंच नाकावाटे नळी टाकताना जेलीचा वापर करावा, त्याचं कारण लिहायचं. तसंच 5वं आहे तापमापक गरम पाण्याने धुवू नये, त्याचं कारण लिहायचं आहे. आणि 6वं आहे जेवण केल्यानंतर लगेच व्यायाम करणं, त्याचं पण तुम्हाला कारण लिहायचं आहे. व्याख्या आलेलं आहे, तुम्हाला कुठलेही 5 लिहायचे आहे, ऑलरेडी 5च दिलेलं आहे. प्रथमोपचार, संभाषण, असेप्सिस, अँटीबायोटिक आणि अस्वस्थपणा, तर 1-1 मार्काला दिलेलं आहे. तसंच प्रश्न 4 बघा. कुमारी शर्मिला हॅड TB मेनिंजायटिस या आजारामुळे तुमच्या कक्षात फिमेल मेडिकलमध्ये ॲडमिट आहे. तर त्यावरून तुम्हाला त्याची खाली प्रश्नाची उत्तरे लिहायची. 15 मार्काला आहे, 3 क्वेश्चन दिलेले आहे. त्यात तुम्हाला बिछाण्यात आंघोळ घालण्याचे उद्देश लिहायचे, ठीक आहे. 5 मार्काला आहे, तर तुम्हाला 2 ते 3 पेज चांगले लिहावं लागेल. असं काही नाही आहे 2 ते 3 पेज, पण तुम्ही ॲक्युरेट जर पॉईंट पण लिहिले ना आणि 2 पेज जरी लिहिले तरी होणार ते, ठीक आहे. तुम्हाला 5 मार्क आरामशीर मिळून जाणार. तसेच बिछाण्यात आंघोळ घालण्याची कृती लिहायची आहे तुम्हाला. तसंच कुमारी शर्मिला यांना आरोग्य शिक्षण कायदा ते लिहायचं आहे, ठीक आहे. जर तुम्हाला वरचं नसेल ते 3 क्वेश्चन ते तुम्हाला खाली पण दिलेले आहे. परत एकदा सांगते तुम्हाला, एकतर वरचंच लिहायचं किंवा खालचेच लिहायचं. इथले 2 तर इथले 1 असं जमणार नाही, ठीक आहे. तर वरचे 3 लिहावं लागेल किंवा वरचे 3 नसले तर खालचे 3 लिहावं लागेल. दोन्ही लिहिता येणार नाही तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये, नाहीतर मार्क्स मिळणार नाही. तसेच श्री रामदास 50 वर्षाचे गृहस्थ पोटफुगी व बद्धकोष्ठतेच्या त्रासामुळे तुमच्या कक्षात दाखल झालेले आहेत. खालील प्रश्नाचे उत्तर लिहा. प्रश्न पहिला आहे बद्धकोष्ठ होण्याची कारणे लिहायची आहे तुम्हाला, ठीक आहे. 5 मार्काला आहे. साबण पाणी बस्तीसाठी लागणाऱ्या साहित्याची यादी लिहायची आहे. तसंच साबण पाणी बस्ती देण्यासाठी परिचारिकेची जबाबदारी लिहायचं आहे. तर छान प्रकारे अभ्यास करून जा. क्वेश्चन 5 बघा, इंग्लिशमध्ये, त्याला मराठीत ट्रान्सलेट करून सांगते मी तुम्हाला. मिस्टर राम 40 years old ॲडमिटेड इन मेडिकल वॉर्ड विथ ब्रोंकायल अस्थमा. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन, ठीक आहे. तर मिस्टर राम जो पेशंट आहे त्याला ब्रोंकायल अस्थमा झालेला आहे आणि त्यासाठी ते ॲडमिटेड आहे, 40 वर्षाचे. तर विच पोझिशन विल यू गिव टू मिस्टर राम. तर तुम्ही त्यांना कुठली पोझिशन द्या, तर ते लिहायचं आहे. तसेच व्हॉट कॅरेक्टरायटिस ऑफ रेस्पिरेशन विल यू ऑब्झर्व इन मिस्टर राम. तर त्यांच्यात तुम्हाला ऑब्झर्व करायचं आहे, म्हणजे काय म्हणाल त्याला, श्वसन कशा प्रकारे घेत आहे ते लक्ष द्यायचं आहे, ठीक आहे. त्यावर लक्ष ठेवायचं आहे. 3 मार्काला आहे. तिसरं बघा, व्हॉट आर द मेथड्स ऑफ ऑक्सिजन ॲडमिटेशन्स. तर प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन देण्याची पद्धत काय आहे ते लिहायचं आहे तुम्हाला. तसंच राईट द प्रोड्युसर ऑफ ऑक्सिजन ॲडमिनिस्टर बाय नेझल कॅथेटर. तर ऑक्सिजन सिलेंडरची काळजी, राईट द प्रोसिजर ऑफ ऑक्सिजन ॲडमिनिस्टर बाय नेझल कॅथेटर. तर नेझल कॅथेटरची तुम्हाला प्रोसेस लिहायची आहे, ठीक आहे. आणि तसंच प्रश्न ई बघा, व्हॉट आर केअर विल यू टेक विथ ऑक्सिजन सिलेंडर. तसंच तुम्ही ऑक्सिजन सिलेंडरची काळजी कशी घ्या ते लिहायचं आहे, ठीक आहे.
तुम्हाला नेझल कॅथेटरचे पद्धत माहीत असायला पाहिजे, कशाप्रकारे O2 सिलेंडरला कनेक्ट कराल आणि पेशंटला लावाल. ठीक आहे, हे सगळं वाचून जा. चला तर तुम्हाला शॉर्टमध्ये नाही, चांगले लॉंगमध्येच दिलेलं आहे, पण तुम्ही आणखी पूर्णपणे छानपैकी लिहा. योग्य शब्द निवडायचे आहे तुम्हाला. रिकाम्या जागा आहे, स्पष्टीकरण दिलेलं आहे, स्क्रीनशॉट काढून घ्या आणि नोटबुकात उतरावा आणि त्याला वाचा. फक्त रिकामी जागा सोडवणंच जमत नाही, त्याला का आणि कशा आला पाहिजे, कशा प्रकारे होतात ते पण तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण माहीत पडलं पाहिजे. ठीक आहे, स्पष्टीकरण बघून घ्या. ठीक आहे, रिकाम्या जागा आहे, त्याचं स्क्रीनशॉट काढा. अगट बगट खाली आन्सर पण दिलेलं आहे, त्याच्यासमोर पण लिहिलेलं आहे. ठीक आहे, चुकी बरोबर स्पष्टीकरण दिलेलं आहे, स्पष्टीकरण वाचा. जर मी वाचून दाखवलं तर माझा शायद एखादी तासाचा व्हिडिओ होणार, कारण की खूप लॉंग क्वेश्चन दिलेले आहे आणि पूर्ण क्वेश्चनचे आन्सर दिलेले आहे. यामध्ये मला सेपरेट व्हिडिओ करायला सध्या तरी जमणार नाही. सध्या मी क्वेश्चन पेपरच टाकणार आहे, JNM फर्स्ट इयरचे आणि JNM सेकंड इयरचे सध्या तरी. तर मी सेपरेट क्वेश्चन टाकू शकत नाही. मला जेवढं जमेल या क्वेश्चन पेपरमध्ये जेवढे लॉंग मी तुम्हाला क्वेश्चनचे आन्सर देऊ शकेल तेवढे मी टाकणार. ठीक आहे, स्क्रीनशॉट काढत चाला. तुम्ही टिपा लिहायचं बघा. प्रश्न पहिला आहे टिपाल्यामधलं, क्वेश्चन दुसरामधलं पहिला. ताप असलेल्या रुग्णाची नर्सिंगची काळजी घ्यायची आहे तुम्हाला. स्क्रीनशॉट काढून घ्या. हे बघा, तुम्हाला थोडंसं आन्सर थोडं इथं काहीतरी थोडं आपल्या मताचं पण टाकावं लागेल. हे असंच लिहू नका, नाहीतर असंच लिहून टाकाल, पाठ करून जाल नाही. थोडं तुमच्या मनाचं पण टाका. तसं तर असं पण लिहिलं तरी तुम्हाला मार्क्स मिळून जाईल, पण थोडं लॉंग आन्सर करा. ठीक आहे, तसंच त्याच्यातलंच टिपाल्यामधलं नर्सिंगची व्याप्ती, स्कोप ऑफ नर्सिंग, स्क्रीनशॉट काढून घ्या. तसंच त्याच्यातलं तिसरं नळिका आहार, ट्यूब फिडिंगची आवश्यकता आणि फायदे आहे. ठीक आहे, स्क्रीनशॉट काढा. परीक्षेचे महत्त्वाचे मुद्दे त्यातलंच आहे. तसंच प्रश्न तिसरा विज्ञान संबंध कारणे द्यायचे आहे तुम्हाला. ऑटोक्लेविंग ही निर्जंतुकीकरण करण्याची सर्वात उत्तम पद्धत आहे. कारण आहे, कारणे लिहून घ्या, कारणे कशा प्रकारे असते तर. ठीक आहे, हे तुम्ही एवढं लिहिलं तरी चालेल. तसंच दुसरं कारण बघा, शस्त्रक्रियेपूर्वी रुग्णाला तोंडाला काहीही देऊ नये, त्याचं कारण आहे इथे. तसंच तिसरं कारण पण लिहून टाका. ठीक आहे, तसंच चौथं कारण पण दिलेलं आहे, पाचवं कारण. ठीक आहे, व्याख्या पण बघा, व्याख्या पण दिलेलं आहे. तुम्ही पुस्तकातल्या पण लिहू शकता आणि इथल्या पण लिहू शकता, सेमच आहे. तुम्हाला जी लँग्वेज तुम्हाला, जी भाषा तुम्हाला सोपी जाते, तुम्ही त्या लँग्वेजमध्ये लिहू शकता. तुम्ही क्वेश्चनचा आन्सर तुमच्या भाषेत पण लिहू शकता, जर तुम्हाला ते सोपी जात असेल, पण त्याचा पॉईंट तेच असले पाहिजे. ठीक आहे, जे पुस्तकात आहे ते. असं नाही की पुस्तकी भाषा नसलं तरी चालते, फक्त ते पॉईंट आपल्या लँग्वेजमध्ये पण ते पुस्तकातलेच आले पाहिजे. ठीक आहे, प्रश्न चौथा आहे स्पंज भातचा उद्देश. ठीक आहे, 5 मार्काला आहे, लिहून घ्या. उद्देश आहे त्याचेवाले, स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे,
त्याच्यातलं दुसरं बघा स्पंजाची प्रक्रिया पण लिहून घ्या. खूप जणाला क्वेश्चनचे आन्सर मिळत नाही, माझ्या वेळेस पण तसंच झालं. मी पण क्वेश्चन पेपरमधूनच अभ्यास केलेला आहे, पण मला इतका पेपरला म्हणजे सगळे आन्सर काढायला इतका वेळ लागत होता की खूपच. त्याचवरून मी हे व्हिडिओ बनवणं चालू केलेलं आहे. ठीक आहे, तर तुम्हाला खूप आयतात मिळत आहे तर तुम्ही लिहून घ्या. ठीक आहे, स्क्रीनशॉट काढून घ्या. हा पूर्ण दिलेला आहे. त्यातलं चौथं बघा आरोग्य शिक्षण, रुग्णालयाचे मार्गदर्शन छान प्रकारे दिलेलं आहे. त्यातलं दुसरं बघा आहार, तिसरं बघा व्यक्ती स्वच्छता, चौथं बघा नियम तपासणी, तसंच पाचवं इतरांना सूचना. तसंच किंवामधले क्वेश्चन पेपर आन्सर पेपर आहे, क्वेश्चन आहे खालचे. बद्धकोष्ठतेची कारणे आहे, तर कारणे लिहून घ्या. तसंच सोप वॉटर नियमासाठी साहित्य लागणारे ते लिहून घ्या. खूप जणांना दिसत नाही बुकमध्ये, शोधतात तरी इथं दिलेलं लिहून घ्या. ठीक आहे, काय काय साहित्य लागतं असतं. तसेच नर्सिंगची जबाबदारी ते लिहून घ्या, 5 मार्कासाठी आहे. बद्धकोष्ठ टाळण्यासाठी आहार जीवनशैली मार्गदर्शन. तसंच 5वा प्रश्न बघा श्रीराम रँकला अस्थमा सविस्तर. हां, जर तुम्हाला 500 जे इंग्लिशमध्ये दिलेलं आहे तुम्हाला समजत नाही तर इथे मराठीत पण दिलेलं आहे, ते लिहून घ्या. ठीक आहे, प्रश्न 5वामधला आहे पहिला, रुग्णाला कोणती स्थिती द्या, श्वसनाची लक्षणे. ठीक आहे, तसेच प्राणवायू देण्याच्या पद्धती आहे, इथे बघून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या. तसेच नाकाद्वारे प्राणवायू देण्याची पद्धत लिहायची आहे. कॅथेटर कसे नाकाद्वारे टाकतात ते पण लिहायचं आहे, किंवा नाकाद्वारे कसे कॅथेटरने कसं ऑक्सिजन देतात त्याची पद्धत हे बघा इथे लिहून आहे. तयारी घ्यायची तुम्हाला, कॅथेटरची लांबी मोजायची, नाकापासून प्रवेश, कॅथेटर लुंबीर गट म्हणजेच ते जेली असते ते असते, त्यानंतर प्रवाह. ठीक आहे, आणि ऑक्सिजन सिलेंडरची काळजी. तर हा झाला आपला क्वेश्चन पेपर पूर्ण. स्क्रीनशॉट काढून तुम्ही स्टडी करून घ्या, टिप पण दिलेली आहे. रेखाचित्रेसोबत स्पष्टीकरण द्या. तसे सुद्धा फॉलोअरची पोझिशन, नाकनळीचे चित्र काढू पण शकता तुम्ही. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला आणखीन जास्त मार्क्स मिळण्याचे चान्सेस आहे. तर चला तर मित्रांनो, हा झाला आपला नर्सिंग फाउंडेशन जेने फर्स्ट इयरचा पेपर मराठीमध्ये. मराठीतच हे वाचून पण तुम्हाला समजू शकते, आणि सगळ्यात बेस्ट पेपर तर मला हा पण वाटतो. बिहेवियर सायन्स आणि नर्सिंग फाउंडेशन तुम्ही आपल्या भाषेत चांगल्या प्रकारे लिहू शकता. चला, कोणाचं राहिलं असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. काही क्वेश्चन असल्यास कमेंट करा. सध्या तरी सांगून देते आताच परत एकदा, मी सेपरेट क्वेश्चन सध्या तरी नाही टाकू शकणार. ऑलरेडी मी कम्युनिटी हेल्थ, बायोसायन्स, तसेच बिहेवियर सायन्स आणि फॉरेस्टचे आधीच ऑलरेडी खूप सारे क्वेश्चन पेपर टाकलेले आहे. कम्युनिटी हेल्थचे खूप जास्त झालेलं आहे, कम्युनिटी हेल्थचे पण खूप सारे टाकलेले आहे, आणि बायोसायन्सचे पण राहिलेच बिहेवियर सायन्स आणि नर्सिंग फाउंडेशन, तर याचे पण टाकत जाणार. ठीक आहे, नेक्स्ट टाईम आपण 2021चे पण मला पेपर मिळालेले आहे, कर्नाटक साईडचे आहे. आपल्या महाराष्ट्र साईडमध्ये बहुतेक खूप कमी जागी पेपर झालेले आहे, पूर्ण काही झालेलं आहे नाही. तर मला मिळत असतील तर मी ते पण क्वेश्चन टाकून देणार. 2019मध्ये तर पेपर झालेला नाही आहे, तर 19चा पेपर नसला, हां 21 बहुतेक 22-23चा तरी असू शकते, तर मी ते तुम्हाला टाकून देणार. ठीक आहे, चला तर धन्यवाद तुमच्या सपोर्टसाठी. खूप कमी वेळात माझे व्हिडिओ खूप लोकांजवळ जात आहे, त्याबद्दल खूप खूप आभारी तुमचे. तसेच सपोर्ट करत राहा, असेच क्वेश्चन पेपर सोबत
पूर्ण जेवढे जमेल मला तेवढे आन्सर द्यायचे क्वेश्चन करेल. आणि हो, कोणाकडे जर क्वेश्चन पेपर असेल तर तुम्ही मला ते पाठवू शकता. ठीक आहे, कमेंट करून सांगा ज्याच्याजवळ क्वेश्चन पेपर असतील त्याच्याजवळ, किंवा तुमच्याजवळ क्वेश्चन पेपर असेल आणि तुम्हाला जर त्याला सॉल्व करून पाहिजे असेल तर ते मला पाठवा. मी त्याचा व्हिडिओ करून तुमच्यासाठी त्याच्यावर व्हिडिओ बनवून देणार. ठीक आहे, BSc असो, JNM असो या ANM असो, तर त्याने क्वेश्चन पेपर पाठवा. चला तर भेटूया समोरच्या व्हिडिओत. धन्यवाद.